नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत सर आपल्या हक्काच्या लाडक्या बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सर स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा भागाकार अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेमध्ये शिकवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता पहा, म्हणजे दशांश अपूर्णांकाचा भागाकार यानंतर तुम्हाला कधीच त्यामध्ये डाऊट राहणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मधून नक्कीच दशांश अपूर्णांकाच्या भागाकाराची भीती तुमची कायमची दूर होणार आहे। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता पहिली कंडिशन आहे, फक्त अंशात दशांश चिन्ह असेल तर, म्हणजे दिलेल्या अपूर्णांकामध्ये फक्त वरच्या अंकात जर पॉइंट असेल, वरच्या ठिकाणी पॉइंट असेल, तो भागाकार कसा करायचा पहा। तर सुरुवातीला त्या संख्येमध्ये पॉइंटच नाहीये, दशांश चिन्हच नाहीये असं समजून विद्यार्थी मित्रांनो भाग घालवायचा। म्हणजे आता दिलेली संख्या जी आहे ती 486 आहे, त्याला 9 ने आपल्याला भागायचं आहे। तर आता 9चा पाडा पण म्हणायचा आहे, 9 एके 9, 9 पाचा 45, या ठिकाणी 3 उरतात आणि पुढचे 6, म्हणजे या ठिकाणी 36 संख्या तयार होते। परत 9चा भाग द्या, 9 चोक 36, म्हणजे या ठिकाणी 54 हे तुमचं उत्तर मिळतं। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रश्नामध्ये अंशस्थानी दशांश चिन्ह आहे, तो आता आपण विसरायचा नाही। याचं उत्तर आपण आता काढूया। पहा, पाहायचं आहे तर तुम्हाला, जर अंशस्थानी दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, जेवढे दशांश चिन्हानंतर अंक असतील तेवढा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उजवीकडून डावीकडे पॉइंट द्यायचा आहे। म्हणजे उजव्या बाजूचा शेवटचा एक अंक आता या ठिकाणी सोडावा लागणार आहे, कारण दशांश चिन्हानंतर या ठिकाणी एक अंक आहे। म्हणून 4 नंतर एक या ठिकाणी संख्या सोडली तर या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथे दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे। म्हणजे 5.4 हे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। अजून एक उदाहरण पाहूया, 0.561 छेद 11, म्हणजे 0.561 या संख्येला तुम्हाला 11 ने भागायचंय। आता फक्त बघायचं की कंडिशन काय, पहिली कंडिशन समजून घ्या, फक्त अंशस्थानी दशांश चिन्ह असेल, छेदस्थानी नसेल, तर अशा वेळेस काय करायचं, सुरुवातीला दिलेली पूर्ण संख्या विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्यायची आणि त्याला 11 ने भागायचं। आता पहा, तुम्ही याला डायरेक्टही करू शकता सरावानंतर, पण आता मला समजून सांगायचं आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगणार आहे। आता 11चा पाडा प्रत्येकाने म्हणायचा आहे, 11 एके 11, 11 पाचे 55, एक राहिला, या ठिकाणी 11 संख्या तयार झाली। परत 11 एके 11, म्हणजे या ठिकाणी 51 हे उत्तरात आले, परंतु ते फायनल आन्सर नाहीये। आता मोजायचंय तुम्हाला दशांश चिन्हानंतर एकूण अंक किती आहेत, तर अंकांची संख्या या ठिकाणी 3 आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो उजवीकडून तुम्हाला 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचा, पॉइंट द्यायचा आहे। आता पहा, या ठिकाणी उत्तरात तर 2च संख्या आलेल्या आहेत, मग आता तिसरी संख्या आपल्याकडे नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला अशा संख्या कमी पडतात, जेव्हा अंक कमी पडतात, तेव्हा आपल्या हक्काचा मित्र 0 याला बोलवा, तो तुमची मदत करणार आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर पहा, आता 3 अंक सोडायचे आहेत, म्हणजे 1, 2 आणि तिसरा अंक तुमचा मित्र 0 त्याला बोलवा आणि त्यानंतर तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे। आणि दशांश चिन्हाच्या पाठीमागे देखील कोण नाही, तर तो तुमचा मित्रच कामाला येणार आहे, 0, पुन्हा त्याला बोलवा। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अशी ही शून्याची मजा मी मागे शिकवलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर येतं 0.051। पहा, गणित बघता क्षणी वाटतं की ह्या गणिताचं उत्तर काय असू शकतं, आणि उत्तर आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अगदी चुटकीसरशी कसलंही कन्फ्युजन न करता विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला या ठिकाणी पॉइंट पाहिला की अंशस्थानी फक्त पॉइंट असेल, छेदस्थानी नसेल, तर अशा संख्येचा भागाकार कसा करायचा। काय करायचंय, फक्त तुम्हाला दिलेल्या संख्येमधील दशांश चिन्हानंतरचे अंक मोजायचे आणि तेवढंच उजवीकडून उत्तरामध्ये तो अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली कंडिशन पाहिली। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता तुम्हाला दुसरी कंडिशन काय सांगते, अंशात आणि छेदात दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या समान असल्यास काय करायचं। खूप सोपं आहे, जेव्हा केव्हा जर अंश आणि छेदामध्ये दशांश चिन्ह दिसतात आणि दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या समान असते विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अंशस्थानी 5 दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे आणि छेदस्थानी देखील दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे, म्हणजे दशांश चिन्हानंतरचे अंक बघायचे तुम्हाला, त्यांची संख्या बघायची। जर ते सेम असेल विद्यार्थी मित्रांनो तर डायरेक्ट भाग घालवायचा, म्हणजे दशांश चिन्ह येत नाही। ते पहा, आता सुरुवातीला दिलेल्या संख्या दशांश चिन्ह काढून लिहा, आपण नेहमीप्रमाणे तसंच करतो। आता 13चा पाडा म्हणूया, 13 एके 13, 13 चौक 52, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 4/1 म्हणजे 4, हे तुम्हाला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं। पहा, आला काय पॉइंट, येणार नाही, हीच कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे। त्यानंतर अजून एक उदाहरण पाहूया, म्हणजे आणखी तुमच्या चांगल्या लक्षात येईल।
पहा 1.35 छेद 0.15. आता सुरुवातीला विद्यार्थी शून्यालाच घाबरतात, त्यानंतर दशांश चिन्हाला घाबरतात. आता हे तुमची भीती जी आहे ती कमी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला कधीच दुसरा व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही. आता सुरुवातीला दिलेल्या संख्या ज्या आहेत ते दशांश चिन्ह काढून लिहायचे. आता इथं 0.15 म्हणजेच 15, शून्याला किंमत नाही त्यामुळे पाठीमागे शून्य लिहायची आवश्यकता नाहीये. आता नीट बघा विद्यार्थी मित्रांनो, दशांश चिन्हानंतर या ठिकाणी अंशस्थानी 2 अंक होते आणि छेदस्थानी देखील दशांश चिन्हानंतर 2 अंक होते, म्हणजे दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या समान आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डायरेक्ट भाग घालवता येतो. म्हणून 15 × 15 15 × 9 35, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 9/1 म्हणजेच 9 हे तुमचं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत आहे. इतकी सोपी पद्धत विद्यार्थी मित्रांनो ही आपण दुसऱ्या कंडिशन मध्ये पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तिसरी कंडिशन. जर अंशातील संख्येत छेदातील संख्येपेक्षा अंकांची संख्या जास्त असल्यास, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अंशस्थानी आणि छेदस्थानी पॉईंट येणार आहे हे तर पक्क आहे. पण या पुढे जाऊन अंशस्थानी पहा या दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या ही छेदस्थानच्या संख्येच्या तुलनेमध्ये जास्त आहे. म्हणजे अंशस्थानी संख्या दशांश चिन्हानंतरची जास्त असेल आणि छेदस्थानची संख्या कमी असेल तर अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो फक्त वरची संख्या कितीने जास्त आहे खालच्यापेक्षा वजाबाकी करून तेवढा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उजवीकडून डावीकडे द्यायचा. आता प्रत्यक्षात आपण पाहूया. सुरुवातीला दिलेल्या संख्येतील पॉईंट काढून टाका, म्हणजे ती संख्या 31,584 होईल. छेदस्थानच्या संख्येतील पॉईंट काढा, म्हणजे ती संख्या फक्त 12 होईल, कारण हे दोन्ही शून्य जे दशांश चिन्हानंतर आहे आणि पाठीमागचे त्याला काही किंमत नसणार आहे. आता डायरेक्ट 12 ने भाग घालवा. 12 × 12 12 × 2 24. या ठिकाणी 7 उरतात, 75 राहिले, म्हणजे या ठिकाणी 12 × 72. पुन्हा 3 उरतात, 38 संख्या तयार होते. 12 × 36. आता या ठिकाणी 2 उरतील, 24 संख्या तयार होईल. 12 × 2 24 म्हणजे 2632 हा भागाकार आला. आता आपल्याला दशांश पूर्णांकाचा भागाकार करायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितले, जर अंशामधील दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या समान असेल आणि छेदातील त्यापेक्षा कमी असेल तर अंशामध्ये कितीने जास्त आहे ते अंक मोजा. 1 2 3 4. फक्त लक्षात ठेवा दशांश चिन्हानंतरचे अंक मोजायचे. पहा 1 2 3 4 म्हणजे 4 आणि खाली किती आहे दशांश चिन्हानंतर पहा 1 2 3 म्हणजे 4 मधून 3 गेले 1. या ठिकाणी 1 वजाबाकी आले ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो उजवीकडून 1 अंक सोडून पॉईंट द्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 263.2 किंवा 263.2 या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं. अजून एक उदाहरण पाहूया. 0.1988 छेद 0.14. सुरुवातीला दिलेल्या दोन्ही संख्येमधील दशांश चिन्ह काढून टाका आणि ती फक्त पुढची संख्या लिहा. 1988/14 अशी संख्या लिहिल्यानंतर भागाकार करून घ्यायचा. पहा 14 × 14 14 × 14 5 उरतात, 58 संख्या तयार झाली. 14चा पाडा म्हणा 14 × 4 56. पुन्हा 2 उरतात, 28 संख्या तयार होते. 14 × 2 28 म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेला. 142 उत्तर आलं. परंतु आपल्या प्रश्नामध्ये दशांश चिन्ह आहे हे विसरू नका. आता आपला कंडिशन 3 काय सांगते की दशांश चिन्हानंतर अंशस्थानचे अंकांची संख्या छेदापेक्षा कितीने जास्त आहे तेवढी वजाबाकी करून तेवढा पॉईंट तुम्हाला उजवीकडून डावीकडे सारखवायचा आहे, म्हणजे महागारी यायचंय, महागे सारखायचं. पाहता दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 4 अंक आहेत वरती, खाली किती आहेत 1 2 2 आहेत, म्हणजे 4 मधून 2 गेले 2 म्हणजे 2चा फरक आहे. म्हणून तुम्हाला उजवीकडून फक्त 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा, दशांश द्यायचा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 1.42 किंवा 1.42 हे तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा गुणधर्म पाहिला, तिसरा या ठिकाणी नियम पाहिला की अंशस्थानची संख्या दशांश चिन्हानंतरची ही जर छेदस्थानच्या दशांश चिन्हानंतरच्या संख्येपेक्षा जर जास्त असेल तर विद्यार्थी मित्रांनो कितीने जास्त आहे तेवढा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो उजवीकडून डावीकडे द्यायचा, म्हणजे तुमचा भागाकार कधीही चुकणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो मी हे जे दाखवते तुम्हाला करून हे तुम्हाला समजावं म्हणून सांगते. तुम्ही डायरेक्ट हे सरावाने हे करू शकणार आहात, फक्त तुम्हाला ती कंडिशन एकदा चांगली समजून घ्यायची. आता विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची चौथी कंडिशन आपण पाहणार आहोत. ती आहे जर अंशातील संख्येत छेदातील संख्येपेक्षा अंकांची संख्या कमी असल्यास भागाकार कसा करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो हा भागाकार करण्या अगोदर तिसरी कंडिशन आपण शिकलोय ना तिची फक्त तुलना करा, तो बेस या ठिकाणी लक्षात घ्या. तर काय होती तिसरी कंडिशन, अंशातील दशांश चिन्हानंतरची संख्या ही खालच्या संख्येपेक्षा म्हणजे छेदापेक्षा जास्त होती. आता इथं उलट आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या कंडिशन मध्ये सांगते, या नियमामध्ये सांगते त्या पूर्णांकामध्ये जर छेदस्थानी दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या ही अंशाच्या तुलनेमध्ये जर जास्त असेल
खालच्या अंकांची संख्या जास्त असेल तर अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो भाग कसा द्यायचा, तर पहा सुरुवातीला दिलेल्या दोन्ही संख्या चिन्ह काढून लिहा, पॉइंट काढून लिहा, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 66/11 या ठिकाणी अशा संख्या तयार होतील. भाग किती सोपं झालं. आपण उगाच त्या दशांश चिन्हाच्या पॉइंटला घाबरतो, जसं काय तो आपला दुश्मन आहे, वैरी आहे. नाही विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याकडे प्रेमाने पहा, तो आपलाच आहे. आता 11×1 = 11, 11×7 = 66 पहा 6 उत्तर आलं. पण आता नीट बघा, बारकावे समजून घ्या. जर आपण तिसऱ्या कंडिशन मध्ये वजाबाकी करून तेवढं उजवीकडून डावीकडे सरकत असू, तर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उलट जायचंय. आता आपल्याला पुढे सरकायचंय. मग पुढे सरकताना विद्यार्थी मित्रांनो काय करावं लागणार ते बारकाईने समजून घ्या. पहा आता इथं वजाबाकी करायची, खाली किती अंक आहेत 3, वरी किती अंक आहे दशांश चिन्ह नंतर त्यांची वजाबाकी केल्यावर 2 येणार आहे. मग आता 2 येणार आहे. मग तुम्हाला इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जेवढे उत्तर येईल वजाबाकी मधून या फरकामधून तेवढे शून्य विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्येच्या फक्त पुढे मांडायचे. झालं तुमचं उत्तर. म्हणजे या ठिकाणी तुमचा मित्र जो आहे, तुमचा फ्रेंड तुम्हाला मदत करणार आहे. म्हणजे 2 या ठिकाणी वजाबाकी आली, म्हणून या ठिकाणी फक्त दिलेल्या संख्येवरती 2 शून्य द्या. म्हणजेच हे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अजून एक उदाहरण पहा. आता दिलेल्या संख्येमध्ये अंशस्थानी आणि छेदस्थानी पॉइंट आहे. छेदस्थानच्या पॉइंटच्या नंतरच्या अंकांची संख्या ही नक्कीच अंशापेक्षा जास्त आहे. मग ते कितीने जास्त असेल. आता सुरुवातीला दिलेली संख्या आहे तशी मांडा, फक्त त्यातला दशांश चिन्ह काढून. खाली सुद्धा तसंच करा. म्हणजे या ठिकाणी पाहता 18,750 ला 15 ने भागूया. 15×1 = 15, 15×1 = 15, 3 उरतात, 37 संख्या तयार झाली. 15×2 = 30, पुन्हा 7 उरतात, 75 संख्या तयार होती. 15×5 = 75 आणि शून्याला 0. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 1250 हा ठिकाणी भाग आलेला आहे, भागाकार आलेला आहे. आता मोजायचे पॉइंट. अंशस्थानी दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत आणि छेदस्थानी दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत. म्हणजेच या ठिकाणी 3 आणि 2 यामध्ये 1 चा फरक आहे. वजाबाकी करून घ्या. आता जेवढा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो तेवढे शून्य तुम्हाला पुढे द्यायचे. तो तुमचा मित्र तुम्हाला बोलवतो, ते एकदाच बोलावं लागणार आहे. म्हणून आलेल्या संख्येमध्ये फक्त 1 शून्य या ठिकाणी वाढवा. म्हणजे 12,500 हे तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं. पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाची दोन्ही उत्तरे आपण कशी काढली विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या. दिलेल्या दोन्ही अपूर्णांकामध्ये अंशस्थानी पॉइंट होता, छेदस्थानी पॉइंट होता. फक्त फरक एवढाच होता की छेदस्थानच्या दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या ही अंशस्थानी असलेल्या दशांश चिन्हाच्या संख्येनंतरच्या अंकांपेक्षा जास्त होती. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जेवढे जास्त होती तेवढे फक्त दिलेल्या संख्येबरोबर आपल्याला शून्याला जोडायचंय. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार अतिशय सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शिकवला. असाच या उदाहरणांचा सराव तुमचा जास्तीत जास्त व्हावा यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला 4 उदाहरणं 4 कंडिशनवरच्या देत आहे. तर त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही सोडवा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स बाय प्रशांत सर या आपल्या हक्काच्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.